नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चायनीज समोसा। बनवायला अतिशय सोपी व खायला अतिशय उत्तम लागणारा हा समोसा आहे। बटाटा समोसा आपण नेहमीच बनवतो, परंतु अशा प्रकारचा समोसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लांब व पातळ चिरलेला गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, एक लांब चिरलेला कांदा, बारीक चिरलेला आलं व बारीक चिरलेला लसूण। तर स्टफिंग बनवण्याकरता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचा आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण व आलं घालायचं आहे। याला थोडंसं परतायचं आहे। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आता थोडं परतल्यानंतर यामध्ये लांब चिरलेला कांदा घालायचा आहे व याला सुद्धा हाय फ्लेमवर परतायचं आहे। ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे व फास्ट करायची आहे। कांदा हलका परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण भाज्या घालूया। सर्वात प्रथम आपण गाजर आणि शिमला मिरची घालून याला हलकसं आता परतून घेणार आहोत, तेही हाय फ्लेमवर। आता हे 1 ते 2 मिनिट हाय फ्लेमवर परतल्यानंतर यामध्ये बारीक व लांब चिरलेली पत्ताकोबी घालणार आहोत। याला सुद्धा आपण हाय फ्लेमवर परतणार आहोत। जर तुम्हाला हाय फ्लेमवर परतता येत नसेल तर ह्या ज्या सर्व भाज्या आहे यांना एक 5 ते 10 मिनिटं मीठ लावून ठेवायचं आहे व त्यानंतर त्याला पाणी सुटतं। त्यानंतर ते एका कापडामध्ये काढून पिळून त्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे व त्याला अशा प्रकारे आपल्याला परतायचं आहे। मग तुम्ही मीडियम फ्लेमवर सुद्धा या भाज्यांना परतू शकता, परंतु मी या भाज्या हाय फ्लेमवर परतत आहे। या भाज्यांमधील पाणी कमी होईपर्यंत व त्या सुटसुटीत होईपर्यंत व एक क्रंचीनेस येईपर्यंत आपल्याला या भाज्या छान अशा परतायच्या आहे। भाज्या परतून झालेल्या आहे। आता यामध्ये 1 चमचा मिरेपूड घालायची आहे, 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे व याला हलकासा परतायचा आहे। हे सॉस घालताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, नाहीतर खालून ह्या भाज्या थोड्याशा करपू शकतात। तर 1-2 ते 3 मिनिटं हे छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा शेजवान सॉस घालायचा आहे। शेजवान सॉसचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे व याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या परतायच्या आहे। आता यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे व या संपूर्ण भाज्या 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहे, तेही हाय फ्लेमवर। हाय फ्लेमवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। याला 1-2 ते 3 मिनिटं परतायचं आहे। 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर गॅस बंद करून यावर हिरव्या कांद्याची पात घालायची आहे व याला थोडंसं परतून आपलं हे स्टफिंग तयार आहे। मस्त असं हे आपलं समोसाचं स्टफिंग तयार आहे। ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। समोसाची पाती तयार करण्यासाठी लागणारं पीठ आपण आता मळून घेऊया। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे। व्हिडिओमध्ये स्किप झाल्यामुळे ते मी दाखवू शकले नाही। तर यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे व घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर समोसा बनवण्याकरता आपल्याला घट्टच पीठ मळायचं आहे, त्यामुळे समोसे अगदी खुसखुशीत लागतात। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळायचं आहे। तर पीठ मळून झालेलं आहे। याला एक 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया। 15 मिनिटानंतर आपलं हे मळलेलं पीठ छान असं सेट झालेलं आहे। त्याचे छोटे छोटे बॉल्स करून आपण याला लांब आकारामध्ये लाटून घेऊया। तर याचे मी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहे व याला लांब अशा आकारामध्ये मी लाटून घेणार आहे। अशा प्रकारे बॉल्सला पिठामध्ये घोडून आपल्याला याला लांब अंडाकृती आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। त्याला मधातून कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला या पातीला मधातून कट करायचं आहे। तर एका पातीचे आपले 2 समोसे तयार होतात। तर छोट्या साईजचे आपण समोसे बनवणार आहोत। तर त्याच्या पहिल्या साईडला थोडंसं पाणी लावायचं आहे व अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून पाणी लावलेली साईड आपल्याला या पातीवर टाकायची आहे। अशा प्रकारे याचा आपल्याला कोन तयार करायचा आहे।
व यामध्ये आपल्याला आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते भरायचं आहे. त्यामुळे आपल्याला स्टफिंग हे सुटसुटीत करायचं होतं. आता याला अशा प्रकारे छान असं खोल करून यामध्ये आता आपण स्टफिंग भरूया. तर 1 ते 1.5 चम्मच स्टफिंग यामध्ये बसतं, तेवढं स्टफिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता याचे जे काठ आहे त्याला पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यामुळे समोसे हे तेलात टाकल्यानंतर फुटत नाही. तर संपूर्ण कळांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याला बोटांनी हलकंसं फोल्ड करून संपूर्ण कळांना बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण कळे आपल्याला एकमेकाला चिपकून बंद करून घ्यायचे आहे. तर आता आपला हा समोसा तयार आहे. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण समोसे तयार करून घेणार आहे. समोसा बनवायला अतिशय सोपा आहे व झटपटसुद्धा होतो. अशा प्रकारे मी संपूर्ण समोसे बनवून घेतलेले आहे. तर या समोस्यांना आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. या तेलाला अगदी हलकं गरम करायचं आहे. जास्त गरम तेलात आपल्याला समोसे तळायचे नाही. हलक्या गरम तेलामध्ये मी एक एक करून समोसे ठेवणार आहेत. एक एक करून जेवढे यामध्ये समोसे बसते तेवढे आपण घालून घेणार आहोत. तर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे. हाय फ्लेमवर तळले तर समोसे नरम होतात व काळसर होतात. त्यामुळे आपल्याला अगदी लो फ्लेमवर हे समोसे तळून घ्यायचे आहे. समोसे हलकेसे तळत आले की याला पलटून घ्यायचं आहे. आता समोसे हलकेसे ब्राऊन झाले की आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अलटून पलटून हे समोसे तळून घ्यायचे आहे. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे. तर हे समोसे तळताना तुम्ही गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकता. आता या समोस्यांना हलका ब्राऊन कलर आलेला आहे. गॅस बंद करून ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मस्त असे क्रिस्पी व खुसखुशीत हे समोसे तळले गेलेले आहे. अशाच प्रकारे मी बाकीसुद्धा समोसे तळून घेणार आहे. तर तयार आहे आपले चायनीज समोसे. बनवायला अतिशय सोपी व चवीला अतिशय उत्तम लागणारे आपले हे चायनीज समोसे तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर मी यामधला एक समोसा फोडून दाखवणार आहे. यामधलं स्टफिंग अतिशय उत्तम लागतं. टोमॅटो सॉससोबत हा समोसा तुम्ही सर्व करू शकता. आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.